आणि पाचवा पर्व आपण आता जवळजवळ समाप्त झालेला आहे. फक्त आता शेवटचा कार्यक्रम उरला आहे, प्राइज डिस्ट्रीब्युशन, पारितोषिक वितरण समारंभ. उपांत्य फेरीचा एक मॅन ऑफ द मॅच देणं बाकी होतं, तो आम्ही सर्वप्रथम देत आहोत. आणि विनंती करेन मी सन्माननीय देवेंद्र सिंग साहेबांना की आपल्या शुभस्ते आपण पारितोषिक द्यायचं आहे. उपांत्य फेरीत जिगरबाज खेळ करून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन गेला संघ आहे लेट राकेश डोणे आणि खेळाडू आहे देवकरण परमार, मॅन ऑफ द मॅच. देवकरण परमार इज अ मॅन ऑफ द मॅच. हे पारितोषिक आम्ही देत आहोत त्या खेळाडूला. त्यानंतर अजून एक सामनावीरचा पुरस्कार आम्ही देत आहोत. अंतिम सामना, सामनावीर अंतिम सामना. थँक्यू ब्रास बँड, दादा 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 बीट्स, धन्यवाद. अंतिम सामन्याचा सामनावीर ज्याने मात्र अक्षरशः शेवटच्या मोमेंटला येऊन सामन्यामध्ये जान आणली आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. आणि यावेळी सुद्धा त्याने बऱ्याच वेळा असा पराक्रम केला. आजच्या या स्पर्धेमध्ये खेळाडू आहे कृष्णा. किरण पावशे यांच्याकडून कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचं. संदीप पावशे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार आम्ही देत आहोत. या दादा बीट्स आपण यायचं आहे. आज आम्हाला खूप चांगला एंटरटेन केलं, सन्मान त्यांचा केला जाणार आहे आयोजकांच्या वतीने. एक कोणतरी मेंबर या दादा बीट्स. राहुल बागुल अँड कंपनी यांचा सन्मानित होणार आहे. सर्वांनी यायचं आहे असं सूचना आली आहे, सर्वांनी या. खूप सुंदर असा KPL 5 सीझन 5चा मोमेंट देऊन इथे सन्मानित करत आहोत आमच्या या ऑफिशियल्सना. ॲडव्होकेट मिश्रा यांच्या शुभ हस्ते दादा बीट्सचा सन्मान इथे होतोय, सन्मान ते स्वीकारतायत. आज आम्हाला खूप चांगलं एंटरटेन केलं, सर्वांचा सन्मान इथे होतोय. हे सर्व ऑफिशियल, सर्व हे वाजंत्री, सर्व हे प्लेयर्स आहेत आणि खूप चांगलं एंटरटेन केलं आजच्या दिवसामध्ये. या सर्वांचा सन्मान इथे होतोय. आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवला आणि निश्चित म्हणजे की प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत आम्हाला ऐकायला मिळालं. DJ यंगस्टार दिनेश, दिनेशला विनंती होतो, दिनेशने यायचं आहे. DJ यंगस्टार दिनेश लवकर या. DJ यंगस्टार दिनेश आमचा आवाजाची काळजी घेतली. आज 3 दिवस थोडासा आवाज बसलाय, पण निश्चित खूप चांगली साऊंड सिस्टीम, त्याबद्दल दिनेशचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. आणि मी गौतम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. डॉक्टर गौतम यांच्या शुभ हस्ते आपण दिनेशचा सन्मान इथे करतोय. आमच्या ऑफिशियल स्पर्धेमध्ये आमचे पंच बंटी, चला यायचं आहे. अंपायर बंटी, बंटी अनाउन्समेंट ऐकतोय, या लवकर. आणि SP सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा पुरस्कार देत आहोत, हा सन्मान करत आहोत बंटीचा. बंटी सन्मानित होतो आमच्या ऑफिशियल स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये आम्हाला निश्चितच खूप चांगला सढळ असे मदत केली. आणि इव्हन या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सुद्धा आम्ही बघितला, तो म्हणजे अजिंक्य साई बिलिव्हर्स संघाचे संघमालक शैलेश ओझरकर यांचा सन्मानित होतोय. विनंती करतो की आपण यायचं आहे. या KPLला नेहमीच त्यांचा सपोर्ट असतो. आणि राज सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. शैलेश ओझरकर. काय करायचे
रवीला विनंती करतो, रवीने यायचंय. रव्या या. रवीचा सन्मान सुद्धा केला जाणार आहे. रवी आहे. आणि मी संदीप पावशेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रवीचा सन्मान करायचा आहे. राजा मंडप डेकोरेटरचे कोण प्रतिनिधी असतील तर यायचं आहे. राजा मंडप डेकोरेटर्स, आपला सन्मान स्वीकारायचा आपण. आणि मी देवेंद्र सिंग यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजा मंडप डेकोरेटर्स, चांगलं नेपथ्य आपल्याला बघायला मिळत आहे. खूप चांगली योजना इथे केली. राजा मंडप डेकोरेटरचा सन्मान इथे होतोय. यानंतर कृष्णा सन्मान होणार आहे. कृष्णा असा एक व्यक्ती आहे की जेव्हा जेव्हा आपण या ग्राउंडवर टुर्नामेंट केली, या ग्राउंडची पूर्णपणे काळजी घेते. जोरदार टाळ्या होऊ द्या. कृष्णा सन्मान इथे होतोय. आणि डॉक्टर गौतम यांच्या हस्ते हा सन्मान इथे होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या. जितू गायकवाड, विपुल गायकवाड, आपण कुठे असाल तर आपण या. हितेश, चला या. जितू, विपुल, हितेश, लवकरात लवकर या. तिसगावच्या ग्रामस्थांनी आम्हाला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं. मागची 3 वर्ष आपण ही क्रिकेट स्पर्धा इथे पाहत आहोत. याचा पूर्णपणे क्रेडिट म्हणजेच तिसगावच्या ग्रामस्थांना दिलं जात आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतोय. संदीप दत्त पावशे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. या आपण सर्वांनी या, सर्वांनीच या. सागर गायकवाड, आपण सुद्धा यायचंय. सागर गायकवाड, लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. सागर गायकवाडचा सन्मान इथे होईल. ग्रामस्थ मंडळाच्या वतीने तो सन्मान स्वीकारतोय. यानंतर मी शैलेश पाटील यांना विनंती करतो की आपण यायचं. शैलेश पाटील, खास रिक्वेस्ट आहे चिट्टूची, ही स्पर्धा आपण घर बसल्या एन्जॉय केली SSS लाईव्हच्या माध्यमातून आणि त्याचे सर्व सन्माननीय शैलेश पाटील यांचा सन्मान इथे होतोय. अत्यंत मोलाचं सहकार्य. नेहमीच सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा KPLची स्पर्धा किंवा आपल्या विभागात जेव्हा टुर्नामेंट होतील, माझ्याकडनं जेवढं काही होईल तेवढं मी करणार, हा शब्द आहे त्यांचा. शेवटच्या श्वासापर्यंत मी KPLसाठी जेवढं मला काही पॉसिबल होईल. आणि मी देवेंद्र सिंग आणि त्याचबरोबर संदीप पावशेंना विनंती करतो की आणि हा सन्मान इथे शैलू स्वतः तू यायचं आहे. तू सुद्धा ये, हरकत नाही, तू सुद्धा ये. जरा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि चिट्टू ते सांगतोय की नाराजी व्यक्त करतोय की परतदादा पाटील आला नाहीये, नेक्स्ट टाइमला तो नक्कीच येईल अशी आम्ही आशा बाळगतो. चला धीरजने यायचं. धीरज या. चिट्टूने एक चेहरे लक्षात ठेवले ज्यांनी मात्र ही स्पर्धा जिंकण्यासाठी भरपूर मोलाचं सहकार्य केलंय, मेहनत घेतली आहे. त्यांचा सर्वांचा सन्मान इथे होतोय. जर टाळ्या सुद्धा उद्या धीरजसाठी. प्रचंड मेहनत, अफाट मेहनत घेतली आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी. यानंतर महेश, आपण सुद्धा या. सन्मान प्रत्येकाचा होणार आहे. महेशचा सुद्धा होणार आहे. असंच आपलं सहकार्य, आपलं पाठबळ चिट्टूच्या पाठीशी राहू द्या, या टीमच्या पाठीशी राहूया, हीच आम्ही अपेक्षा करतो प्रत्येक वर्षी. अक्षय अय्यर, अक्षयसाठी जर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. नॉनस्टॉप स्कोरिंग केली आहे साईपाल आणि अक्षय यांचा मी खास करून विशेष आभार इथे व्यक्त करतो. तो त्याचा संघ त्याने उतरवला स्पर्धेमध्ये, पण हरला हरकत नाही आहे, पण शेवटच्या टप्प्यावर तो थांबला होता इथे. थँक्यू अक्षय. साईपाल, आपण सुद्धा यायचं आहे. साईपाल ये. साईपाल यांचा सन्मान इथे होतोय. जोरदार टाळ्या होत्या साईसाठी.
स्वराज्य प्रतिष्ठानचे सर्व सभासद सर्वांनी यायचं आहे. स्वराज्य प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान सर्वांनी या. स्वप्नील पूर्ण टीमला घेऊन या आपल्या. सगळे ज्युनियर्स या, ज्युनियर्सने या. सगळी लहान मुलं आहेत. पियुष, आयुष, अजित, मोलू, चला सर्वांनी यायचं. लहान मुलाची नावं घेतली, सर्वांनी यायचंय. या सर्वांनी सुद्धा मेहनत घेतली आहे भरपूर. त्यांचा इथे सन्मान इथे होतोय सामूहिक. अमन यायचंय. अमन कुठे आहे? येस, अमन पुढे, मागे नाही, पुढून सन्मान घ्यायचा आहे. अशोक प्रजापती आपण यायचंय. अशोक प्रजापती आपण या. यानंतर अभय सिंग आपण यायचंय. अभय सिंग सगळ्या जेवणाची पूर्ण व्यासपीठाची काळजी घेतली, कॉमेंट्री बॉक्सची काळजी घेतली. अभय सिंगचा सन्मान इथे होतोय. थँक्यू अभय, गुड जॉब. सन्मान इथे करत आहोत. सुनील फुलोरे कुठे असेल तर आपण यायचं आहे. सुनील फुलोरे. चला सुनील फुलोरे आपण या. सन्मान इथे होतोय. यानंतर प्रथमेश ठाकूर या स्पर्धेमध्ये मागचे काही कित्येक वर्ष आणि सलग 3 दिवस मला अत्यंत मोलाची साथ दिली आहे. आमचा अँकर, आमचा समालोचक, चिट्टूचा खास मित्र, आणि ते सन्मान इथे होतोय तो प्रथमेश ठाकूरचा. देवेंद्र सिंग साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश ठाकूरला सन्मानित करायचं आहे. थँक्यू. माहिती कोणी दिली? त्यानंतर शुभ सन्मान आपण करतो. स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस असा आपण आवाज ऐकला. सलग 5 पर्व आपल्यासोबत जोडले जात आहेत. प्रसादजी परब सर, वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर, त्यांचा आपण सन्मान आपल्या देवेंद्रजी सिंग साहेबांच्या शुभ हस्ते करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर के किरण पावशे आपण देखील आपला देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या वतीने आम्ही कंप्लीट करणार आहोत. के आय थिंक नाही आहेत. चायना ग्रुप या. आपण चायनाचा ग्रुप जो आहे पूर्ण या. चायना ग्रुप कुठे? चायना ग्रुप कुठे? ग्रुप कुठे? चायना ग्रुप, सगळा ग्रुप या पूर्ण. चायना ग्रुप. विनय मिश्रा कंपनी कुठे? ग्रुप कुठे? विनय मिश्रा अँड ग्रुप. सर्वांनी या.
विनय मिश्रा अँड कंपनी. LED ऑपरेटर विनंती करतो आपण सुद्धा याचा आपला जो सन्मानित केला जाणार आहे. LED ऑपरेटर आम्हाला 3 दिवस खूप चांगला हेल्प केले त्यांनी. LED ऑपरेटर या लवकर. LED ऑपरेटर या सन्मानित होणार आहे. जरी LED ऑपरेटर असेल पण आमच्यासोबत तो मित्रांसारखा राहिला तर सन्मानित होतोय. आभार इथे व्यक्त करू. या आपण देऊया सर्वप्रथम प्राईड टिश्यूला तर सुरुवात करत आहोत. प्राईड टिश्यूला आपण सुरुवात करत आहोत. प्राईड टिश्यू सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पारितोषिक आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आम्ही देणार आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि मी गौतम पाठक यांना विनंती करतो की आपण पुढे या. डॉक्टर गौतम पाठक यांच्या शुभ हस्ते आणि नाव आहे देव मिश्रा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. क्रुशियल मोमेंटला रनआउट केला खेळाडूने. सो देव मिश्रा इज द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. ब्युटिफुल क्रिस्टल ट्रॉफी. जी ट्रॉफी येणाऱ्या काळामध्ये जेवढे फॅमिली मेंबर तुमच्याकडे येतील विचारतील ही ट्रॉफी नक्की कसली आहे. ही KPL ची ट्रॉफी आहे. यानंतर आपण वळूया स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि मी ॲडव्होकेट मिश्रांना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण ट्रॉफी द्यायची आहे. ही ट्रॉफी हातामध्ये घेताना एक प्राऊड फील होतो. एवढी जबरदस्त आणि जड ट्रॉफी आहे. क्रिस्टल ट्रॉफी. बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विशाल डोणे यांच्याकडे पारितोषिक आले. देव याचे देव मिश्रा देव या लवकर. विशाल डोणेकडे पारितोषिक आले. 500 रुपये आपण घेऊन जा. नांदिवली कोळीवाडा 500 रुपीज फॉर देव. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने जेव्हा जेव्हा तो आला ग्राउंडवर विकेट्स काढल्या विश्वास सार्थ केला आणि ज्याप्रमाणे त्याने परफॉर्मन्स दिलाय अक्षरशः भुवया उंचवल्यात. 6 सामने 8 विकेट. संघ आहे लेट राकेश ढोणे 11. हाईट कम फाईट ज्यादा तुमचा लाडका कृष्णा. यानंतर आता वळूया आपण बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. बघा या कॅटेगरीमध्ये खूप सारी नावं होती. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी बॅटिंग कोणी कोणी केली आहे. बल्लीने बॅटिंग केली, लोकेने बॅटिंग केली, देवकरणने बॅटिंग केली. पण बरेचसे काही खेळाडू पुढे गेले, काही मागे राहिले. पण आम्हाला परफॉर्मन्स आम्ही वाचून दाखवत आहोत. स्पर्धेमध्ये 6 इनिंगच्या माध्यमातून 169 धावा कुठल्या. एक फक्त मॅच मला आठवते की त्यामध्ये त्याची परफॉर्मन्स झाला नाही. पण प्रत्येक वेळी आला, ओपनिंगला आला, ओपन केलं आपल्या संघासाठी आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. पुन्हा तर नाव तेच घेईन लेट राकेश ढोणे उत्कृष्ट फलंदाज. रासरांना विनंती करतो आपल्या शुभसे ट्रॉफी द्यायची आहे. खेळाडू आहे देवकरण परमार. जोरदार टाळ्या. कॅश प्राइज सुद्धा आहे देवसाठी.
अजून 2 वैयक्तिक पारितोषिक आहेत. मालिकावीर त्यामध्ये आपण एक ट्रॉफी बघतोय, क्रिस्टल ट्रॉफी, आणि एक सायकल आहे. ते थोडंसं आपण सरप्राईज ठेवतोय, पण त्या अगोदर रनर अप संघासाठी कॅश प्राइज आहे. रनर अप टीम या स्पर्धेमध्ये तब्बल 60,000चं कॅश प्राइज आणि संघ ठरला आहे अधिरा स्पोर्ट्स, अधिरा 11 यायचं पूर्ण संघाने. पूर्ण आमचे मेंबर्स यांच्या वतीने आपण बघतोय, सर्व गेस्टच्या वतीने हे प्राइज आम्ही देत आहोत. सर्व खेळाडूंना विनंती करतो आपण या. सर्व खेळाडू ज्यांनी ऑरेंज टी शर्ट घातलेले आहे सर्वांनी यायचं आहे. किटवर जेवढे आहेत मामा जॅकेट काढायचं आहे. मामा जॅकेट काढा. यानंतर सीझन 5 5वं पर्व, आणि या वर्षी आपण बघितलं की रेकॉर्ड तोड गर्दी झाली. दांडगा परफॉर्मन्स दाखवला, पण बॅक टू बॅक डिफेंडिंग चॅम्पियन, अगेन चॅम्पियन, रोख रुपये 1,10,000 कॅश प्राइज आणि आकर्षक चांदीची प्लेट, चांदीचा करंडक देऊन त्याला सन्मानित करत आहोत. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आहे लेट राकेश डोणे 11. Bravo, DJ. मध्ये मालिकावीर, इंटर आणि एक आउटर. एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे, लक्षात द्या प्लीज. KPL कमिटीने एक निर्णय घेतलाय की या KPL स्पर्धेमध्ये आता आपण हे 5वं पर्व करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर ही स्पर्धा चालू होणार, याच्यात मात्र शंका नाही. पण KPL या स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष जर कुठल्या टीमने चॅम्पियनशिप पटकावली त्याच्या पुढच्या वर्षी त्या टीमला फ्री एंट्री मिळणार आहे. जर जोरदार टाळ्या उद्या या डिसिजनसाठी. ऑलरेडी लेट राकेश डोणे 2 वेळा स्पर्धा जिंकली आहे. पुढच्या वर्षी स्पर्धा जिंकली त्याच्या पुढच्या वर्षी फ्री एंट्री मिळणार तुम्हाला. हा निर्णय घेतलाय चिटवण त्यांच्या पूर्ण टीमने. थँक्यू सो मच. आणि जसं आपण पहिल्या दिवशी प्रॉमिस केलेलं होतं, टॉमने मागणी केली, टॉम माझ्यासोबतच आहे, टॉमने मागणी केली होती की पुढच्या वर्षी आम्हाला काय मिळणार, टी शर्ट भेटलं, ट्रॅक भेटली, कॅप भेटली, अजून काय पाहिजे. तर चिटूने वायदा केलाय, प्रॉमिस केलाय की पुढच्या वर्षी जेव्हा फायनल होईल फायनलच्या दोन्ही टीमसाठी
13 शू दिले जाणार आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या या निर्णयासाठी. आता जास्त तात्काळ न ठेवता आपण वरतो आता प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे. मालिकावीर इंटरसाठी एक प्राइज आहे. प्रमोदजी गुप्ता यांच्या माध्यमातून आम्हाला जी सायकल प्रोव्हाइड करण्यात ही सायकल आपण देत आहोत. ही सायकल आपण पुढे घेऊया. ज्याने या स्पर्धेमध्ये अप्रतिम आणि दर्जेदार खेळ केला, शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या संघासाठी त्याने फाईट दिली, गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे, आणि चांगला परफॉर्म करून ही सायकल तो आपल्या घरी घेऊन जाईल. जसं मगाशी मी उल्लेख केला की इंटर एक खेळाडूसाठी सायकल आहे, आउटरसाठी ट्रॉफी आहे. ही सायकल ज्याला मिळाली आहे संघ आहे अधिरा स्पोर्ट्स, अधिरा 11 खेळाडू आहे साई पाल, मालिकावीर. 49 धावा आणि 5 विकेट. क्या बात है. एक लास्ट प्राइज आहे फक्त एक ट्रॉफी आहे. ब्युटिफुल क्रिस्टल ट्रॉफी एक राहिली आता फक्त. मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. एक कॅश प्राइज आम्ही अनाऊन्स केलं होतं. आय थिंक दीपक पाटील साहेबांनी अनाऊन्स केलं होतं एक प्राइज. दीपक रवी पाटील. जर लेट राकेश डोणे या संघाने जर सामना जिंकला, स्पर्धा जिंकली, तर त्या संघातला खेळाडू साहिल पाटीलसाठी कॅश प्राइज 5000 रुपये आणि अगोदरचे 1000 रुपये जे रवी देतापकरचे होते ते सुद्धा मी त्यात ऍड करून देत आहोत. टोटल 6000. ब्रँड अँबॅसेडर म्हणून 1000 रुपये ते सुद्धा आम्ही देत आहोत. त्यांनी स्वीकार करायचा. जोरदार टाळ्या साहिल पाटील. ट्रिपल एसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून 1000 रुपये आणि दीपक रवी पाटील यांच्याकडून 5000 रुपये. यानंतर आता शेवटची ट्रॉफी देवेंद्र सिंग साहेब, गौतम पाठक साहेब आपण या, संदीप दत्त आपण सुद्धा यायचंय. मालिकावीरची ब्युटिफुल क्रिस्टल ट्रॉफी सर आपण सुद्धा यायचंय. मिश्रा सर, राज सर आपण सुद्धा या. मालिकावीर साठी ब्युटिफुल क्रिस्टल ट्रॉफी खूप हेवी आहे. आणि ही हेवी काय आहे कारण ते घेण्यासाठी तेवढं तुमच्याकडे बळ लागतं आणि त्या बळामुळेच तो खेळाडू आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन आला. स्पर्धेमध्ये 6 सामन्यामध्ये 178 धावा कुठल्या, 5 विकेट काढल्या. सर्वांचा लाडका खेळाडू, नो डाऊट एक अर्धशतक सुद्धा त्याच्या नावावर आहे. स्पर्धेमध्ये संघ आहे अधिरा स्पोर्ट्स, अधिरा 11 आणि सगळ्यांचा लाडका आकाश गुरव उर्फ बल्ली. बल्ली का बल्ला माशाअल्लाह. एक मिनिट बघा, हे सिरीज घेतले पण मला असं वाटतं विकी मोरला काहीतरी कमेंट्स करायचे आहेत. बघा, बल्ली हा का मोठा खेळाडू आहे. खेळाडू असाच मोठा बनत नाही. फायनलच्या मॅचला त्याची क्रुशल विकेट होती आणि त्याची एज लागलेली आम्हाला पण माहित नव्हती, अंपायरला पण माहित नव्हती. एवढी क्रुशल मॅच, फायनलची मॅच, पण तो स्वतःहून बाहेर निघाला. प्लेयर असाच मोठा बनत नाही. खरं तर प्लेअर मध्ये तो गुण असायला लागतो. वेलपेड व्हा आणि असंच खेळत राहा, नाव रोशन करत राहा. थँक्यू सर. धन्यवाद. तर केपीएल सीझन पुढच्या वर्षी अनाउन्समेंट आताच करतो. प्रोव्हिजन अशा प्रकारे असणार आहे जसा मी उल्लेख केला होता की 24 संघ पुढच्या वर्षी खेळतील आणि 24 आउटर आयकॉनला जर कोणाला इथे एंट्री घ्यायची असेल, खेळायचं असेल,
चिट्टू पावशीचा आपण संपर्क करायचा आहे. त्याचबरोबर 16 आमचे संघमालक जे प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये खेळतात, नवीन नवीन असतात, पण अजून 8 नवीन संघमालकांना संधी मिळणार आहे. त्यामुळे जे जे संघमालक इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा चिट्टू पावशीचा आपण संपर्क करायचा आहे. पुढच्या वर्षी आपण 24 संघांच्या माध्यमातून KPL सीझन 6 घेऊन येतो आहे. ही तुम्हाला ग्वाही देतो, तुम्हाला शब्द देतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.